आपली त्वचा छान, चमकदार आणि सुंदर होण्यासाठी कोणत्या पदार्थांना टाळायचं आहे आणि कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करायचा आहे, तेच आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे चीज. चीज हे जरी प्रोटीनयुक्त असेल, तरी देखील पचायला जड असल्यामुळे त्याचा कमी प्रमाणातच वापर करा. नंबर 2 ते म्हणजे पॅकेज फूड. पॅकेज फूड देखील याच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह अतिप्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी हानिकारक आहे. त्यामुळे ते देखील टाळा. नंबर 3 म्हणजे लोणचं, पापड, जे तळलेले पदार्थ आहेत, खारट पदार्थ आहेत, ते देखील टाळायचे आहेत. नंबर 4 ते म्हणजे जास्त उन्हात जाणं शक्यतो टाळायचं आहे. कारण अति उन्हाने देखील आपली त्वचा खराब होते. प्रदूषणाने उन्हात गेल्याने त्वचा खूप खराब होते. तर या गोष्टी टाळायच्या आहेत. आता कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे? तर सगळ्यात पहिली गोष्ट, पहिलं पदार्थ ते म्हणजे रताळं. रताळ्याचा वापर तुमच्या आहारामध्ये नक्की करा. नंबर 2 ते म्हणजे सी फ्रुट्स. सी फ्रुट्समध्ये आवळा, संत्र, मोसंबी, लिंबू या पदार्थांचा समावेश होतो. तर हे पदार्थ नक्की तुमच्या आहारात घ्या. यामध्ये कोलेजन टिकवून ठेवण्याचं काम शरीरामध्ये कोलेजन टिकवून ठेवण्याचं काम हे पदार्थ करतात. त्यामुळे नक्की या पदार्थांचा वापर तुमच्या आहारात करा. नंबर 3 ते म्हणजे ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स देखील आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी तर आहेतच, पण आपल्या त्वचेसाठी देखील अगदी वरदान आहे. त्याच्यामुळे ड्रायफ्रुट्सनेही आपली त्वचा खूप छान होते. त्यामुळे ड्रायफ्रुट्सचाही वापर आपल्या आहारामध्ये नक्की करा. आणि नंबर 5 म्हणजे नारळाचं तेल किंवा नारळाचं दूध. नारळाच्या दुधाचा देखील तुम्ही आहारात वापर करू शकता. आणि त्याचं तेल देखील तुम्ही वापरू शकता. कारण इलॅस्टिसिटी त्वचेची टिकवून ठेवण्यासाठी त्याचा खूप छान पद्धतीने वापर होतो, आपण करू शकतो. त्याच्यामुळे या पदार्थांचा समावेश नक्की आहारात करा. तुमची त्वचा छान मृदू मुलायम करा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळतो याचा हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.